मेओ इथलं भारी आहे. स्टोल्टरडेक वरतून ॲम्स्टरडॅम सेंट्रलवरनं स्टेंगवेगला जायचं आणि तिथून मग 270 नंबरची बस पकडायची. आणि इकडे शॉन द शिप आहे बघा राहणार दिसले का सगळी. हे जे दिसतंय ना 270 नंबर आहे बघा. खुलजा सिमसिम खुलजा यार. फुल मजा येते. तर प्रायव्हेट घ्या तिथं रोड अजिबात नाही. हाच रोड आहे. बड्डे पार्टी चालू आहे बघा. पोरं बघा ते का भिजलं आणि बघा तिथंपर्यंत भिजलं. मावशी पोहे भेटतील का? हो मावशी. आरशाला लाईट घेऊ दे रे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे चिखल्या. जायचं यायचं तर झालंच आहे सगळं विषय. आता कळलं आहे पण इकडून कसं कुठं ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रेनचं पण कसं आहे. आज आहे वातावरण तर चांगलं आहे पण थोडंसं पावसाचं होतंच. म्हणजे वर खाली थोडं होतंच वेदर इथं. आणि आता खाली जाईल, ब्रेकफास्ट करेल. ब्रेकफास्ट केल्यानंतर आज जाणार आपण गिथॉनला. आता ते प्रोनाऊन्स कसं करतात मला माहिती नाही, पण मी जे केले, जे मला माहिती, जे मला सोपं वाटलं मी ते केलं. गिथॉन म्हणून आहे, नॉर्थच्या बाजूला आहे, वरती नेदरलँडच्या वरती नॉर्थला आहे. ओके, तर तिकडं जाणार आता आम्ही. एक विलेज आहे ज्यामध्ये आपल्या इथं कसं लेनमध्ये गाड्या चालतात, प्लॉटिंग असती, प्लॉटिंगमध्ये घरं असतात, तर मध्ये कसे रोड्स असतात बारके, बरोबर. तर तिथं रोड नाही आहे, तिथं बोट्स आहेत. बोट्सनी फिरायला लागतं तिथं. आता तिथं जायला आपल्याला इथून ॲम्स्टरडॅम सेंट्रलला जायचं, म्हणजे एकच स्टॉपजवळ. तिथून एक एसवरनं काहीतरी का कुठलं नाव मला चेक करायला लागेल, मी तुम्हाला दाखवतो. त्या स्टॉपवर जायचं ट्रेननी आणि मग तिथून पकडायची बस. मग बस आपल्याला तिकडे घेऊन जाणार. आणि ती एक इम्पॉर्टंट गोष्ट, ती जी बस आहे ती रात्री लास्ट असती 6ची. त्याच्यानंतर ती बस नाही, लास्टला फक्त 6लाच ती बस असती. ओके, तर ती गोष्ट मी ध्यानात ठेवले खूप. आणि मग अजून काय असेल ते एक्सप्लोअर करू शकतो आपण. तिथंच जा आणि जाऊ शकतो. कालचा दिवस पण भारी होता. सगळेच दिवस आत्तापर्यंत भारी झालं, मस्त वाटलं बाई. हे हॉटेल जे एक नंबर आहे, एक्सो हॉटेल आहे. कनेक्टिव्हिटी भारी आहे, ट्रॅम जवळ आहे, ट्रेन जवळ आहे, स्टेशन जवळ आहे, राहायला सोय भारी आहे, नाश्ता भारी आहे, लोक भारी आहे, स्टाफ अख्खा भारी आहे. अजून काय बोलू बाई, बेस्ट आहे. खरंच सांगतो बेस्ट आहे. ज्याला कोणाला यायचं आहे बिंदास इथं राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. खाण्याचं पण काही टेन्शन नाही. ओके, चला जाऊयात. आता नाश्ता करतो, नाश्ता करून मग भेटूया. नाश्त्याला काय बेसिक त्याचे ब्रेड, पॅटी, लेटिव्स, काकडी, गाजर, टमॅटो, परत मेओ इथलं भारी आहे, आपल्या इथल्यासारखं नाही. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही खायला. ओके, तर चला जाऊयात आता. तर हा होता आपला ब्रेकफास्ट एरिया, जिथं मी हा चार्ट बघूनच घ्यायचो. वेगवेगळे प्रकारचे कॉर्नफ्लेक्सेस, नंतर हे फ्रूट्स, मग वेगवेगळे प्रकारची चीज आणि बरेच प्रकारचे ब्रेड्स. आता ट्रेन स्टेशनला चालत जायचं. बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ ह्याच्या अगोदर जेवणाचं इथं कसं काय काय असतं. मजा आली. इथं मी एक गोष्ट दाखवतो. रिसेप्शनची इथं बघा, सेल्फ चेक इन आहे इथं. हे बघा, असं सेल्फ चेक इन आहे. इथे यायचं, हे कार्ड इथं ठेवायचं, इथलं कार्ड इथं घ्यायचं, इथं ठेवायचं, इथं नंबर टाकायचा, मग पेमेंट ऑलरेडी ज्याचं झालं असेल त्याचं. मग ह्याचा असा विषय, असे 1 2 3 4 चार हे असं आहे. 5च मिनटात चेक इन होऊन जातं. पासपोर्ट वगैरे पण दाखवायची काही गरज नाही. माझे भारी. चला जाऊयात आता ट्रेन स्टेशनला, कुठं स्लोटरडेकच्या.
लेट्स गो. चला आपण पोचलो आता सेंट्रल स्टेशनला. इकडं ऊन, इकडं पाऊस. तिकीट काढलेत ऑनलाईन, तर जाऊयात ट्रेनसाठी वाट बघूयात. लेट्स गो. हे बघा असं स्टेशन आहे. हे काही 4 दिवस झालं गेले, तुम्ही पाहताय ट्रेनची वाट बघा. ही जी ट्रेन दिसते ना मित्रांनो, ही अख्ख्या युरोपमध्ये फिरती. ही त्यांची बुलेट ट्रेन आहे. हे बघा, दाखवतो एकदा. आता आपण तिकीट बुक केलेले आहेत. इथून जे स्लोटरडेक टू ॲम्स्टरडॅम सेंट्रलचं जे तिकीट आहे ना, त्याची प्राईस जर वेंडिंग मशीनवर चेक केली आपण, मग तिथं जाऊन ते आपण तिकीट काढतो काउंटरवर, तर त्याची प्राईस जात होती 18 युरोज. आणि ऑनलाईन मी चेक केलं, ऑनलाईन प्राईस दाखवत होतं 13 युरोज. म्हणजे ऑनलाईन स्वस्त पडलं. आणि परत अजून एक जे पुढे बघत होतो ना आम्ही, स्टेनवेग म्हणून आपल्याला जिथं गिथॉनला जायचं आहे आत्ता, तर तिथं जाण्यासाठी इथून स्टोल्टरडेक वरतून ॲम्स्टरडॅम सेंट्रलवरनं स्टेनवेगला जायचं आणि तिथून मग 270 नंबरची बस पकडायची. मग बस पकडून मग आपल्याला तिथं जवळपास 10 ते 15-20 मिनटात पोहोचत होते गिथॉनच्या इथं. तिथून मग एक 2 ते 3 किलोमीटर चालायला लागतं. ओके, तर आता जो आम्ही चेक केलं म्हणजे स्टिंगवेग, मग ॲम्स्टरडॅम सेंट्रल टू स्टिंगवेगचं रिटर्न तिकीट काढलं, 86 युरोजला पडलं. आणि तेच इथं चेक करत होतो मी खाली, तर 220 युरोजला रिटर्न तिकीट होतं भाई. म्हणजे जवळपास 23,000 ते 22,000 रुपये. आणि असं भेटलं आपल्याला 9,000च्या आसपास भेटलं. मग हे पण जरा लक्षात ठेवा, नेदरलँडला आलं की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही चेक करत राहा. शक्यतो ऑनलाईनच बुक करत जावा. ट्रॅमसाठी पण ऑनलाईनच घेत जावा. जर नसेल तुमच्याकडं ऑनलाईनचं हे, तर तुम्ही तिथं ट्रॅमला लास्ट एकदम शेवटी जायचं, तिथं जाऊन तिकीट्स काढू शकता. पण ते पण आता 1 ऑगस्टला बंद होणार आहे वाटतं. सो जरा ऑनलाईनच नाही का प्रिफर करा. ॲप वगैरे डाउनलोड करून, NSचा ॲप आहे ट्रॅम ह्याच्यासाठी, आपल्या ट्रेनसाठी. ओके, तर असा विषय आहे. बाहेर बाकी काय पाऊस आहे बाहेर, हे बघा बाकी पाऊस चालला आहे. पाणी जस्ट आम्ही आता आलो आणि पाऊस चालू झाला मस्त. चला भेटूयात आता डायरेक्ट गिथॉनला. मी व्हिडिओज टाकत जाईल गिथॉनला, नाही मध्ये बोलू आपण, काय प्रॉब्लेम नाही. फक्त जरा घाई गडबड असल्यामुळं कसं होतं आहे, घाई गडबड म्हणजे कसं गर्दी असती, त्याच्यामुळं थोडं बसायला जागा वगैरे नाही का. कारण बॅग आहे आपल्या पाठीवर, बॅग आहे, पाण्याची बॉटल आहे. बॉटल पण कॅरी करायला विसरू नका कुठं पण बाहेर जाताना. मी कायम बॉटल कॅरी करत असतो माझी स्वतःची, करत जावं तुम्हीसुद्धा. आणि पॉवर बँक सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही व्लॉग वगैरे बनवत असाल, फोटो जास्त काढत असाल, व्हिडिओ जास्त काढत असाल. आता माझे जवळपास 4 दिवसाचेच काहीतरी 2,000च्या आसपास हे झालेले फोटोज आणि व्हिडिओज आणि सगळं नाही का. मग तशा हिशोबाने नाही का स्टोरेज पण ठेवा. एक 10-12 दिवसासाठी चालला असेल तर तसं स्टोरेज पण पाहिजे. सगळ्या गोष्टी ठेवा. चार्जरचं हे ठेवा, तो युनिव्हर्सल ॲडॅप्टर नाही का तो असतो, तो ठेवा बरोबर. अशा छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बाकी काही एवढा विषय नाही. बिंदास ट्रॅव्हल करा, बिंदास फिरा, एन्जॉय करा लाईफ. ओके, चला. बघा इथं गर्दी बघा, तेच ना एवढी गर्दी आहे त्याला. आता खाली चाललो आहे आम्ही, त्यासाठी गर्दी आहे. सेंट्रल मेन स्टेशन आहे. ही ट्रेन आलेली आता, पुढे लय गर्दी आहे, त्याच्यावर आम्ही या साईडनं जातो आता. चलो. यस, हीच आहे गर्दी बघा तिकडं. चला आता बरोबर 10:38ला आपली ट्रेन निघाली. आता किती वाजता पोचते? 12:15. बाहेर आता पाऊस पडत होता, आता ऊन आलंय बघा परत.
त्या बाजूला बघा एरोप्लेन दिसते. एकच मिनिट. हां आता 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 बघा 3, 2, 1 कुठे हां आहे बघा बरोबर इथं मागं आहे बघा एअरपोर्ट आहे तिथं. आणि आत्ता वाजले आहेत 10:40. आपण बरोबर 12-14 पर्यंत आपण पोहोचू. चला आपण पोचलोय आता स्टेनवेगला. आता ही ट्रेन इथून पुढे जाईल. आता इथून आपल्याला बस पकडायची. दाखवतो कुठली वाली बस. ॲम्स्टरडॅम सेंट्रलवरनं स्टेनवेगला इथं उतरायचं. इथून आता गिथॉनला जायला एक बस आहे. इकडं क्रॉस करून आत जायचं. हा इथं बस आहे. तर इथं बस नंबर 270 बघते गिथॉन एक्सप्रेस. का नाही दिसते. 17 मिनिटात आहे. तर इथं तिकीट बघू कुठं भेटतात. हे जे दिसतंय ना 270 नंबर आहे बघा गिथॉन. इकडं जायचं आपल्याला. इथं बस येईल आपली 18 मिनिटात. 18 मिनिटामध्ये बस येईल. इथून आलं इकडे यायचं. इथून तिकडची बस पकडायची. ओके. आणि तिथून थोडंसं 10 मिनिटाचं वॉक. सगळं सांगतो मी प्रॉपर. ओके मित्रांनो हे बघा ही आहे 270 नंबर गिथॉन एक्सप्रेस. कसली मोठी आहे बघा बस. तर ही अशी बस आहे. ही दिसली का. ही आपल्याला घेऊन जाणार आहे. मामांनी हाय केलं. हाय बाय. चला आता आज जायचं. तिकीट काढूयात आज जाऊन. हे बघा हे आपलं कार्ड यूज केलं क्रेडिट कार्ड आणि ते तिथं स्कॅन करायचं आणि मग ते त्यांना दाखवायचं स्टेशन. आणि हे रिटर्न तिकीट आहे. परत इथे येऊन संध्याकाळी सोडणार आपल्याला बस. 21.5 युरोजला चौघांचं आमचं रिटर्न तिकीट. ओके. आणि ही अशी बस आहे आतनं. खूप मोठी बस आहे. आता 3 स्टॉप नंतर आपल्याला उतरायचं. सायकल वगैरे बघा. इथं रेंटनी सायकल भेटते ते. चलो. बाई कसली बस आहे मोठी. ते ना घरं आहेत ना. घरं एक नंबर घर आहेत. पिक्चरमध्ये जे बघतो ना तसंच घर आहेत. हे बघा इकडं कसलं क्वालिटी. बस बघा कसली लांब आहे. हो मामांना अंदाज फुल येत असेल प्रॉपर. इकडं जबरी है जबरी है जबरी है बघा घर. मस्त आहे मस्त. तर ही 270 नंबरची बस आपल्याला गिथॉन विलेजला घेऊन चालली होती. जाताना एवढे सुंदर आणि सिनिक व्ह्यूज विथ बेस्ट वेदर असं मला वाटते. आणि हे असं साईडनं पाणी जाताना काय भारी वाटत होतं राव. खरंच यार एक नंबर वाटत होतं. अजून आठवते ते दिवस. चला बसने सोडलं इकडं बरोबर. हे बघा आता आपण जायचं चालत. कुठं इकडं
येस. इकडं सगळ्यांचेच बंगले भारी आहेत. ही कॅरावॅन कसली भारी आहे. हे बघा ही फुल भारी आहे बाई. अशी गाडी पाय आपलं. अशातली एक अशी गाडी पाय. तर आता पहिल्या अलीकडच्या स्टॉप उतरले आम्ही. म्हणजे मी उतरवले. आता इथून 2 किलोमीटर बाकी. ठीक आहे. थोडंफार वॉकिंग म्हणजे कसं चांगलं असतं. वॉकिंग शरीराला कळतंय का तुला. खाल्लेलं जिरतं. फिटनेससाठी चांगलं असतं. आणि इकडे शॉन द शिप आहे बघा रानात. दिसले का सगळे चरायला लागले. भारी आहे इथं वातावरण. एकदम टॉप वातावरण. चलते चलते यूही. आत्ताशी कुठं 500 मीटर आलोय. पण हे शेती वगैरे भारी इकडं. हे बघा तिकडं मी आणि मम्मी फोटो काढते. आबा आणि पप्पा तिकडं चालत चाललेत. मस्त. चला चालत राहूया. एक स्टॉप अलीकडे उतरलो. त्याच्यामुळं जवळपास 3 किलोमीटर चालायला लागलं. जिथं चालताना हे असे फार्म हाऊस आणि वेगवेगळे प्रकारचे ट्रॅक्टर्सही दिसले. जिथं लोक एन्जॉय करत होते आपला दिवस. आणि हे काही लोक तर बोटीतही राहत होते. तेवढ्यातच पाहिला तर तो ब्रिज उघडला त्या बोट पास होण्यासाठी. तर मित्रांनो हे बघा ही अशी बोट असते. ही प्रायव्हेट बोट दिसते. आणि हे बोटीसाठी ब्रिज ओपन केलेला आहे. आणि हे गाड्या त्यासाठी थांबल्यात की इकडे यायला. असं पाहिलं का ब्रिज लागतोय बघा. लागला. एका बोटसाठी एवढं अख्खं ट्रॅफिक थांबून ठेवले. लागला बघा ब्रिज. आला खाली. आता गेट ओपन होईल. झालं बघा. खुल जा सिमसिम. सिमसिम खुल जा यार. गेली ना बाबा उघड किती मार्ग पूर्ण. सायकलने वापरतो हे आवा. हे उघडला. टन 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 टन. गो फास्ट. गो फास्ट. चला आता आपल्या मेन लोकेशनला पोचलोय. इथून कुठं जायचं ते चेक करूयात. हे काय हेच सगळे. हे आत हेच सगळे. हे बघा मित्रांनो या स्टॉपला उतरायचं होतं. हे ब्रिज वगैरे दिसलं का. इथं जाऊन तिकीट्स घ्यायचे. आता वेगवेगळे इथं आहेत. आता इथं हा शेणाचा वासाला. शेणाचा पण वासाला इथं. आता इथं उतरून इकडं खाली जाऊन तर इकडं जायचं आहे बघा. बघूयात काय प्राईज आहे. हे बघा याच्यात पाऊस यायला लागला आता. चला इथं तिकीट्स बाय करू. तिकीट घेतलेले आहेत 50 युरोला आहे. आणि डिपॉझिट 50 युरो ठेवायचं आपल्याला. हे बघा आता तो शिकवल. हे बघा हे तिकीट. आता इथं आम्ही बोटीत बसलेलो आहे. आवाज चालवतोय तो तिकडून सांगतोय. इकडे आवाज चालवतोय बोट. ब्रेक दाब बरं. ब्रेक हळूहळू ब्रेक दाब. रिवर्स ब्रेक दाब बाबा. ब्रेक नाही दाबला जाते. मग कंट्रोल कसं करणार ब्रेक दाबायचं. आता आम्ही चाललोय मस्त. मम्मी पप्पा इथं बसलेत. आम्ही चाललो मस्त पैकी. इंस्टा 360 पण लावलेलं आहे. सेल्फ ड्राईव्ह बोट आहे. हे बघा इकडं जायचं. त्यांनी मॅप दिला आपल्याला. सगळा मॅप फॉलो करत जायचं. लेट्स गो. मी व्हिडिओ तर ऑन केला. आता इंस्टा 360 म्हणणं बघा. फुल मजा येते. सेल्फ ड्राईव्हच घ्या घेणार असेल तर. मस्त मजा येते. झूलते रहो घूमते रहो.
हे भारी आहे भाई, ही बोट राईड खरंच भारी, पैसा वसूल राईड आहे बोट राईड आहे ना, पैसा वसूल राईड, चौघांसाठी एक नंबर राईड आहे. रेनकोट घालून बसले, हळूहळू ते गॉगल बघ. खरंच भारी. आवाज चालवतोय मस्त, नंतर मी चालू. इथं रोड अजिबात नाही आहे, हाच रोड आहे मेन. हो बरोबर ऐकतायत तुम्ही, कारण इथं घेऊन आम्ही 50 युरोजची सेल्फ ड्राईव्ह बोट घेतलेली. तर हे आहे गिथॉन विलेज, जिथे गाड्या नाही तर बोटनी जायला लागतं, ह्या लेन टू त्या लेनमध्ये. जुनं विंडमिल होतं आणि एक मोठं चर्च, आणि पुढे जाता जाता एक मोठा लेकही क्रॉस केला आपण. पण थोड्याच वेळात पाऊस खूपच जोरात आला, त्याच्यामुळं आपल्याला परत आपल्या मेन स्पॉटला जावं लागलं, जिथून आपण बोट घेतलेली. ही विंडमिल आहे बघा, हा लास्ट स्टॉप आहे इथं, इथून वळवायचं आहे. ते वरचं तोच तुटले का काय काय. येस असं हे बघा, हा लास्ट स्टॉप आहे. तर हे बघा 1 नंबर दिसले ना, इथून आम्ही बाहेर आलो. आता हे ओपन मैदान तर तिथं आता फिरू शकतो आपण आपली बोट. आणि हे स्वान वगैरे बघायचं, हे दिसलं का, हे बघा इथं, हे बघा कसलं मोठं आहे. असं आहे. इकडून वर आभाळ बघ, आभाळ कसलं काळ झाले. आता इथं 5 नंबरची लेन शोधायची आपल्याला. 5 इथून नाही, इथं जायचं यांच्या लय लांब आलो रे आपण, पार तिकडून आलो, त्या पावसाचं वातावरण होतं मध्येच, आणि वर बघा प्लेन. अरे तिथं बघा बड्डे पार्टी चालू आहे. अरे बघा पोरं बघा, ती टॉप आहे, टॉप घरे आहे. आणि इकडं आता 5 नंबर, इथून आत जायचंय बघा आपल्याला. हे बघा हे 5 नंबर जे दिसतंय, इथून आत जायचं आपल्याला. हे घर जे आहे परफेक्ट सेंटरला आहे, आजूबाजूला अख्खं पाणी आहे इकडे एकदम मस्त. मजा येते मजा येते चालवायला. आपल्या इथं कधी चालवलेलं, मोठ्या मोठाच दिला पाहिजे मला. देखो ठीक से बैठो. मित्रांनो जस्ट बोट राईड झाली. हे आता हे दिसते का सुक्क असं नव्हतं, फुल ओला झालतो मी पूर्णपणे, अख्खा भिजलोय बघा. खाली बघा इथंपर्यंत भिजलोय. पटकन जॅकेट घातलं, दूर नुसता दूर, काय सांगू. हे काय हीच बोट होती, ही डायरेक्ट पाऊस. आणि हे फालतू पाऊस बघा, वातावरण कसं झालं, मध्येच पाऊस चालू होतं आणि मध्येच हे असलं फालतू पण. पटपट रेनकोट काढला, हे बघा अख्खं ओलं झालं. हे बघा हे रेनकोट घातला तरी बरं झालं. पॅन्ट आखी लय घाण वाटतं, चिपचिप. आता इथं म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये चाललं. हे अख्खं पाऊस होता. चला म्युझियममध्ये जाऊ लवकर. हे बघा ही वाली राईड पण आहे, ही 9.8ला आहे युरोज, ही मागचीवाली. आता पुढं म्युझियम आहे. उस दिशे से जा रहे, बरेच लोक भिजलेले आमच्यासारखे.
वातावरण अजून तसंच झालंय, पण ह्याच्यात एवढी मजा नाही जी आपली सेल्फ ड्राईव्ह. हे बघा घर, भारी घर आहे ना. आपण जी मागाशी जी बोट चालवली आहे बघा, हे चार्जिंगला लावायला लागलेत. मोदीजींनी सांगितलंय डिझेल वाया नाही घालवायचं, पेट्रोल वाया नाही घालवायचं, त्याच्यामुळं आपण EV चालवली. हे बघा मागं हे सगळे त्याचेच आहेत. आणि इथं असं खायला गिथॉन इज बेस्ट. हे बघा कसं केलंय चीज फॅक्टरीचं. जबरी है गिथॉन जबरी है. हे बघा इथं म्युझियम आहे आणि इथं कोंबड्या बघा. बघा म्युझियम इज ओपन राईट नाव. चलो म्युझियम मध्ये जाऊयात. फ्री आहे म्युझियमची एंट्री. फर्स्ट टाइम पाहतोय, फुकट आहे. चला आत आलोय. किती तिकीट आहे? 7.5 युरोज तिकीट आहे आत जायला इथं. चलो ऑडिओ टूर घेऊ आपण. हे बघा आता आत आलोय आपण. काय सांगते ऐका. आता इथून खाली आलोय या पायरीवरतून. इकडे एक मूवी चालेल समोर. हे बघा इथं मूवी चालेल, इथं बसायला लागेल. या आधी बघा असं असायचं ते. आत्ता जिथं आपण फिरत होतो ते. हे बघा एवढं जुनं आहे म्हणजे. इथं बोट कशी बनवली जाती आणि त्याची अवजारं आणि काय काय गोष्टी. हे बघा हा मॅप आहे. इथं जिथं आपण फिरत होतो आत्ता ह्या लेनमधनं आत वगैरे. या बाजूला पेंटिंग आहेत बघा. ह्या सगळ्या गोष्टी अशा जुन्या 1994ला बनलेलं आहे. म्हणजे तेव्हा बिल्ड झालेलं नाही का प्रॉपर. आता ही केवढं जुनं आहे बघा. हे असं असायचं 1994 नाही. हे खूप जुनं आहे सॉरी. हे बघा हे अख्खं आहे टोटल. आधी काहीच नव्हतं. आणि हे मग असं टुरिस्टसाठी बनवलं आहे 94मध्ये. बरोबर टुरिस्टसाठी बनवलं. आणि इकडे हे पोरं अशी शिकायची. आणि असा ड्रेस कोड त्यांचा. हे बघा हे कानातलं नाकातलं गळ्यातलं. पक्षीचे कसे ठेवलेत वेगवेगळे पक्षी. ह्या बाजूला जाऊ. मावशींचं दुकान बघा. मावशी पोहे भेटतील का? हो मावशी कांदा पोहे बनव की एक. आणि कडक चहा आल्याचा. काय ठेवलं असलं मावशींनी. बुटं बिटं पण आहेत. लाकडी बुटं आहेत सगळे. तर आत बघू काय ह्याच्यात.
घर वगैरे कसे बनतात हे बोट बनायचं आहे का रे? बोट कशी बनती, घर, विंडमिल. टॅप करून ऐकू. कपडे वाळत कसे घातले? ह्या लोकांचे घर बघा आता आत कसं असतं. हा किचन आणि हॉल एकच दिसतोय. हो, हे काय बाथरूम आहे काय? किचन आहे वाटतं हे. बाई काय काय हे बघ, हे पाण्याचं साबण पण ठेवलंय. हे कशासाठी? हे बच्चे रोमत. इकडचं ऐकू आता. नाही झालं. मामा नमस्कार. आता एक बेडरूम दिसते. ओके. अच्छा, तर हे असं सगळं आहे. ओके, चला बाहेर जाऊ आता. ही भट्टी बघा, भट्टी हे बघा, भारी आहे ना ही भट्टी. आणि कपडे धुवायचं का शूज कशाचं तरी आहे हे बघ. आणि हे घराच्या याच्यासाठी वाटतं. हे काय व्हिडिओ चालू आहे. हे असं एवढं होतं आजचं हे म्युझियम. चलो आता बाहेर जाऊयात. कपडे बिपडे वाळत घातलेत, वाळतील जरा, वाळू दे कपड्यांना. कॅनल क्रूज मस्त आहे. आता आज जाईल अख्खी आपण करून आलोय. आणि इकडे असे घर आहेत. मगाशी मी दाखवत होतो पण आता भारी दिसेल तुम्हाला, कारण पाऊस पण थांबलाय. चला. नाही पुढं आता परत पाऊस यायला लागलाय. आता बसची वाट बघूयात, तिकडे जाऊन थांबू आणि बसची वाट बघूयात, कारण लास्ट बस 6ला असते. मग आता जाऊन बस स्टॉपवर थांबूयात. लय कार वाटायला लागले. मागं बंगले बघा भारी येतात, फुल टॉप बंगले आहेत बाई. मस्कर नाही करत. घर पाहिजे एखादं असं इकडं. खरंच पाहिजे घर, खरंच पाहिजे. बघा ना, ओ एक नंबर आहे. आता बस स्टॉप इथं आहे. इथं जाऊन थांबूयात आणि बरोबर हे बघा 2 मिनिटात बस येते आपली स्टिनविच. आणि इथं ह्या घराच्या आत कॅफे, त्याच्यात कॉफी पिली. कारले वाटते, जॅकेट घालतो. चल 2 मिनिटात बस येते. हे बघा इथं मॅप दिलेला आहे आणि इथं असं स्टॉप्स आहेत बघा. हे बघा, आणि ही जी बस येते ती आपली, त्यात बसून आपला जाऊ. पण ही बस आली. चलो बसमध्ये आलो. भारी वाटतं. आता आपला तिकीट तर काढलं आहे डायरेक्ट ट्रेनची इथं. तिथून ॲम्स्टरडॅम सेंटरला, सॉरी स्लोटरडेकला उतरायचं. मजा आली. पण 3.5 तास नाही.
आपला स्टॉप आता आलेला आहे. हे बघा सगळे बसेस इथे येऊन थांबतात. मजा. आता ट्रेनमध्ये बसायचं. कळलं तर अशी जर्नी होती बघा ही. बस नंबर 70 आलो येताना. एकदम बेस्ट. चलो त्या ट्रेनची वाट बघायची. हे बघा हे स्टॉप होता. इथं टायमिंग असतात. हे दाखवत का नाही मला काय कळलं. पण इथंच बस नंबर तुम्हाला दिसेल. हे बघा ही पायरी वगैरे ब्रिज आहे. हा न्यूयॉर्क पिझ्झा म्हणून आहे. इथून तुम्ही येऊ शकता आणि इथं तुम्ही गिथॉनची बस घेऊ शकता. आता इकडून आज चाललो आम्ही ट्रेनकडे. ॲम्स्टरडॅम सेंट्रलची ट्रेन. हे सायकल बघा. सायकल लय इम्पॉर्टंट आहेत भाई इथं. हे बघा चला. प्लॅटफॉर्म नंबर 2. 1 वर येईल. 1 वर 2 नाही. खोल के दो भैया. ई तिकीट असल्यामुळे असं का ओरडते. झालं स्कॅन. चलो ओके पॅसेंजर ओके. आता इथं थांबायचं. 1 वर 1 वर जायचं आपल्याला. आणि मग त्याच्यात आहे ना वॉशरूमला मोस्टली जायचं असेल तर ट्रेनच्या याच्यात जावा. फ्री आहे. बाकीकडे कॉस्ट आहे 1-2 युरो आहे. अख्खं मोकळे भारी. एक नंबर आहे गिथॉन. परत सांगतो मी टूर करत असताना तर करा गिथॉनला या. काय प्रॉब्लेम नाही. वॉशरूम जायचं आहे का बरं बसा. काय प्रॉब्लेम नाही. नाहीतर उन्हात थांबा कसं पण. मजा आली. मजा आली. तिकडं आबा आणि मम्मी वॉशरूमचं येस ते टॅप केलं. पैसे जसं तुम्हाला म्हणलेलं. आणि इकडं बघा इथून ट्रेन आलती आपली मगाशी. इथं उतरलो. इकडून चालत इकडे गेलो. आता मला वाटतं इथं येईल आणि इकडून मग ह्या बाजूला जायचं. चलो ट्रेनसाठी थांबू. चला आता ही ट्रेन आलेली एक. आता ही झ्यूल दिसलं का ZWLLE. तिथं उतरायचं. तिथून ट्रेन पकडायची. आता इथं जाऊयात. चलो बघा बरोबर इथून प्लॅटफॉर्म बरोबर स्टेज पकडायची आपल्याला आणि तिथं उतरायचं. पुढून चढलं तरी चलो आज जाऊ. आज खाली जाऊयात. काय समोरच जागा आहे. परत जागा आहे बघा. आता हे दिसतंय ना ॲम्स्टरडॅम सेंट्रल 3 नंबर प्लॅटफॉर्म आहे. झोलोला उतरायचं आणि उतरून इथून लगेच 3 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं. ॲम्स्टरडॅम सेंट्रलची पकडायची. चला लगेच उतरून जाऊयात आता. आता कुठल्या बाजूने लगेच उतरायचं आहे. हे बघा या ट्रेनमधनं आलो आपण. प्लॅटफॉर्म नंबर 5 वर सोडलं. आता इथून आपल्याला ह्या प्लॅटफॉर्म नंबर 3 ची ट्रेन पकडायची. म्हणजे इथं आपली ट्रेन येईल. इथून आता दुसऱ्या युट्रेकला चालली आहे ही वाली ट्रेन. इथून ही सोडली आणि आता इथं हे बघा दिसली ॲम्स्टरडॅम सेंट्रल. मॅन 4 मिनिटात येते. थांबूयात आता. ही आपली ट्रेन आलेली आहे. चलो ॲम्स्टरडॅम सेंट्रल लिहिलं आहे बघा त्याचे. चला आज जाऊ. चला आता आत आलो आहे. इथं बसलो लास्टला. कोण नाही आहे माझ्या मागे. ओके हे बरं आहे. आता वॉशरूम जायचं. वॉशरूम दाखवतो कसं आहे. वॉशरूम खूप बारीक आहे. चलो मित्रांनो हे बघा हे बाथरूम आहे रेल्वेचं. लाईट बीट आहे. आरशाला लाईट बीट आहे रे. असं आहे पाहिलं.
स्वच्छ आहे, वाचता येते थोडंफार ते जातो बाहेर. चला बाहेरचा व्ह्यू बघा कसला आहे, कसा आहे, किती आहेत विंडमिल्स इथं स्विफ्ट बघा, स्विफ्ट आपली कशी आहे, भाई रिचनेस वाढवलं मी स्विफ्टचा. वातावरण तर नुसतं पावसाचंच आहे. हे बघा नुसते विंडमिल आले का, परत विंडमिल आले. आणि इथं बांधकाम चालू आहे का घरांचं. हे बघा आले विंडमिल्स, खालून चाललो आता आपण. पावसाचं वातावरण तर झालेलं आहे आणि आपल्या बाजूने हायवे चालला आहे. दिसला का? हा इथं बघा. आई शपथ रे टॉप यार, क्या बढ़िया दिखाई दे रहा है. एन्जॉय करो यार, एन्जॉय करो ये सीन, ये व्यू. ही जी युरोस्टार दिसते ना, ही हे बघा, ही इकडची बुलेट ट्रेन आहे. ही अख्ख्या युरोपमध्ये फिरते. हे बघा ही नाही, ही तर आपण ह्यात बसलोय, पण ती वाली. चला आता 5 मिनिटात आपण आपल्या लोकेशनवर पोचणार आहे, ॲम्स्टरडॅम सेंट्रल. माझ्या आधी पाऊस पडतोय, मधीच ऊन, मधीच थंडी, वातावरण डेंजर चेंज होतं. बाहेर बघा, हां हे बघा, ही एक आहे, ही कुठली, ही पण बुलेट ट्रेनच दिसते. जंक्शन आहे मोठं. ओके चला आता उतरायचं आहे. चला पटपट. 7B ला आहे आता ट्रेन आपली. लवकरात लवकर जायचं. 7B हा प्लॅटफॉर्म आहे. चलो त्यात घ्या पण होती त्यात हे पण. अरे चलो चल निवांत चल, काय प्रॉब्लेम नाही. ट्रेन नाही आली. चल पळत तर आले आपण. हा हेच आहे, अजून ट्रेन तर नाही. वा, ही युरोस्टार आलेली. आता ह्याच्या जागी येईल ती. हे बघा फास्टेस्ट ट्रेन. आता ही स्लोटर डेकची भेटलेली आहे बघा. चला ट्रेनमध्ये आलोय, आता पुढच्या स्टॉपला उतरायचं आपल्याला. ही ॲम्स्टरडॅम सेंट्रल आहे. मित्रांनो आता वाजले आहेत 7 आणि इंडियात वाजले आहेत मला वाटते 10:30. इकडं बरोबर 7 वाजलेले आहेत. हे मागचं स्लॉटर डेकचं स्टेशन. ओके तर आपण पोचलो बरोबर 4:30च्या आसपास निघलेलो होतं. 2 तास 4:30 बरोबर तेव्हाच होते ट्रेन. सायकल आज मजा आली. मी तुम्हाला नीट दाखवले कुठून कसं जायचं आहे. इथवरला जायचं असेल जे येणार असतील तर या 1 नंबर लोकेशन आहे. सेल्फ ड्राईव्ह करा बोट. ओके म्हणजे चौघं आम्ही फॅमिलीच होतो. चौघांनीच ड्राईव्ह केलं. अर्धी दादा, अर्धी मी चालू. 1 मिनिट नाहीतर फक्त बोलत जायचं आणि रेकॉर्ड जायचं. ओके तर
तिकीटचं मी सांगितलं सकाळी. बाकी काय एकच गोष्ट, रेनकोट घ्या. मी ज्या पद्धतीने एवढं भिजलेलो हे पुढचं, त्यात चालवताना व्हिडिओ नाही काढता आली, चालवताना भिजलेलो फुल. आता पण बघा पाऊस आहे, पाऊस वाटतोय, पडणार आहे असं वाटतंय. बाई मला नाही भिजायचं इंटरेस्टच नाही, आत्ताच गार वाटायला लागलं. आला पाऊस, बघा पाऊस आला, वातावरण लेडिंग, पाऊस कंटिन्यू होतोय. हात अख्खे गारट तरी, अख्खे सुन्न पडतं ते हात. त्याच्यामुळं तेवढं रेडी राहा. रेनकोट घ्याच, छत्री नको, रेनकोट घ्या. येस, बाकी काही इकडं काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट सेफ्टी सगळं भारी. सगळीकडे कनेक्टिव्हिटी इझिली आहे, अवेलेबल आहे. सो अजिबात टेन्शन नाही. फिरायचं, बिंदास फिरा. येस, फक्त प्लॅन करून घ्या कुठं जायचं आहे, सगळ्याचा अभ्यास करून घ्या. ओके, तर आता इथून मग आपण रूमवर जाणार. तिथून थोडं फ्रेशन अप होऊन मग परत आपण रेस्टॉरंटला येणार. म्हणजेच हॉटेलच्या समोर जे आहे एक्सो हॉटेल, एक नंबर हॉटेल आहे, स्पॉट पण बेस्ट आहे. तिथून आपण येणार रायना हॉटेलला. त्या दिवशी जे गेलो त्या हॉटेलला येणार, सुरेश जी रायना यांचं हॉटेल, तिथं खाणार आणि मग परत रूमवर. आजचा दिवस एंड. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बघण्यासाठी. ओके, चला बाय बाय, एन्जॉय, टेक केयर, लव यू ऑल लॉट. मिलते हैं कल. चलो बाय.